सोलर पैनल, ये सोलर इरिगेशन, हे वेल आहे, पाणी, सोलर इरिगेशन. Here industries, how solar energy is used in industries and home appliances. Here street lights, normally in roads we have seen street lights powered by solar panels. ऑटोमॅटिक प्लांट वॉटरिंग सिस्टम आहे. ते आपण पाहू शकतो की पाणी निघतंय, पण तेच जर ह्याला ओल्या मातीत टाकून दिलं की पाणी निघत नाही. याला कळतं की माती ओली आहे आणि पाणी नाही टाकली पाहिजे, पण तेच जर आता मी ह्याला काढून सुक्या मातीत टाकतो तर पाणी वाहत आहे. आपण जसं की पाहू शकता. आता मी परत ह्याला काढून ओल्या मातीत टाकतो, पाणी बंद झालं. आता आपण येऊया याच्या लेझर बीम सिक्युरिटीवरती. ते आलं की अलार्म वाजतो. आणि हा आहे माझा ब्लूटूथ कंट्रोल ट्रॅक्टर, जो ब्लूटूथ वरती चालतो, ज्याला आपण मोबाईल वरती चालवण्यात येतं. ही आपण ब्लेड बघू शकता. ही बघा, ही ब्लेड जी गवत कापणार, इकडून हे पेरले जातील बिया आणि इकडून नांगरणी पण होईल. म्हणून याच एका ट्रॅक्टरमधून 3 कामं एकत्र होऊ शकतात. या ट्रॅक्टरने शेतकऱ्याला कधीतरी बाहेर फिरण्याची मोका भेटेल आणि ते मदत करेल शेतकऱ्याला सगळं काम लवकर करण्यात आणि त्यांचे पैसे वाचवण्यात. सर, आपण गेल्या 14 वर्षापासून 2014 पासून एक्झिबिशन भरतायत. काय सांगू शकता या एक्झिबिशनवर महत्त्वाचं? दरवर्षी आम्ही विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आम्ही वैज्ञानिक प्रदर्शन घडवत असतो. भारतीय शास्त्रज्ञांचे झेंडे जे आहेत ते जागतिक पातळीवर नोंदवले गेलेले आहेत आणि दरवर्षी ते नोंदवले जात आहेत. तर डोंबिवली कल्याणमधून सुद्धा पुढच्या भारतीयाचे जे काही वैज्ञानिक असतील मोठमोठे, त्यामध्ये कल्याण डोंबिवलीमधले सुद्धा वैज्ञानिक नक्कीच असतील आणि त्यांच्या कुठेतरी सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या काही नवीन नवीन आयडियाज असतात त्या कुठेतरी इतर लोकांसमोर पुढे यावा या उद्देशाने आम्ही दरवर्षी वैज्ञानिक प्रदर्शन घडवत असतो. त्याचबरोबर या जे काही आयडियाज आहेत, या ज्या काही कल्पना आहेत नवनवीन, त्या कल्पना बाकीच्या विद्यार्थ्यांबरोबर सुद्धा शेअर व्हावा या उद्देशाने सुद्धा आम्ही बऱ्याचशा शाळांना बसेस वगैरे करून देत असतो. काही शाळेच्या स्वतःच्या बसेस असतात आणि ते जवळजवळ या 2 दिवसात 29 आणि 30 तारखेला दरवर्षी या 2 दिवसात 25,000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि जवळजवळ 3,000 ते 4,000 पॅरेंट्स आणि जवळजवळ 400 ते 500 शिक्षक अशा पद्धतीने या प्रदर्शनीला भेट देत असतात. तर मी आमची तुमच्या प्रसारमाध्यमांच्या द्वारे विनंती सर्वांना की हे विनामूल्य प्रदर्शन आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही याचा लाभ घ्यावा, जेणेकरून तुमच्या पाल्यांना त्याचा पुढे जाऊन नक्कीच उपयोग होईल. शुभ दुपार. माझं नाव अंगद सूर्यवंशी आणि मी डॉन बॉस्को स्कूलमधून आहे. संतोष डावकर सरांनी हे एक्झिबिशन ऑर्गनाईज केल्याबद्दल, आयोजित केल्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. मला या एक्झिबिशनमधून बरंच काही शिकायला भेटलं. माझा प्रोजेक्ट आहे स्मार्ट इरिगेशन सिस्टमबद्दल आणि इनोव्हेटिव्ह ॲग्रिकल्चर. तर याच्यामध्ये माझं ऑटोमॅटिक प्लांट वॉटरिंग सिस्टम आहे, ज्याच्यातून आपण ऑटोमॅटिक झाडांना पाणी देऊ शकतो. आणि याच्यातनं माझ्याकडे जर कुठलाही म्हणजे गाय म्हटलं, बैल म्हटलं, जर शेतात आले तर अलार्म वाजतो, अशी सुद्धा सिस्टम आहे माझ्याकडे. आणि माझ्याकडे अशी एक ट्रॅक्टर आहे ज्याच्यातनं 3 कामं एकदा होतात. म्हणजे शेत पण नांगरली जाते आणि बीज पण पेरले जातात, वरतून जी घास असते म्हणजे गवत असते ती पण कापली जाते. परत माझ्याकडे वॉटर लेवल इंडिकेटर पण आहे. म्हणजे जर विहिरीत जास्त पाणी टाकण्यात आलं तर अलार्म वाजतो, लाईट जळते विहिरीत पाणी जास्त झालं की. त्याच्यातून शेतकरीला खूप मदत होईल आणि शेतकरी त्याची शेती खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. परत सुद्धा माझ्याकडे जेव्हा इकडे म्हणजे हत्ती येतो ते सगळं शेत म्हणजे खराब करून टाकतात, म्हणून त्यांना शॉक देण्यात पण येतो. पण तो शॉक फक्त सेफ आहे, त्याच्याने हत्तीला काहीच होत नाही, फक्त थोडासा झटका लागतो आणि त्याला कळतं की इकडे मला जायला नाही पाहिजे. म्हणून याच्याने शेतकऱ्याला खूप मदत होईल. म्हणून हा माझा प्रोजेक्ट आहे. धन्यवाद.